बंधू. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेचे खासदार म्हणून निवड. राष्ट्रपतींच्या कोट्यातून नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती. लोकसभा निवडणुकीमध्ये हरले पण राज्यसभेद्वारे खासदार. ठाकरे बंधूंची राजकीय युती जाहीर होणं गरजेचं, तरच महाराष्ट्राला दिशा मिळेल. आता संभ्रम नको. दैनिक सामनाच्या रोखठोकमध्ये संजय राऊत यांचं विश्लेषण. लाडकी बहीण योजनेवरून दत्ता भरणे आणि छगन भुजबळ या मंत्र्यांकडूनही घरचा आहेर. लाडक्या बहिणींमुळे निधी वेळेवरती मिळेना अशी भरणेंची तक्रार, तर भुजबळ म्हणाले तिजोरीवरचा ताण लपवण्यात काय अर्थ. फूड अँड ड्रगचे अधिकारी फोन घेत नाहीत. संजय गायकवाड यांच्याकडून पुन्हा आक्षेपार्ह भाषेमध्ये टीका. बुलढाण्यात आश्रमशाळेमधल्या विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यावरून गायकवाड यांचा संतापनावर. गेल्या 7 दिवसांपासून बच्चू कडूंची सातबारा कोरा करा यात्रा सुरू. 150 किलोमीटरच्या पदयात्रेमध्ये कडूंच्या पायाला जखमा आणि सूज. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कडूंची पायी यात्रा. लातूरमधील शेतकरी हातामध्ये नांगर घेऊन मुंबईमध्ये मंत्रालयाच्या दिशेने रवाना. सरकारकडे कर्जमाफीसह विविध मागण्या. ठाण्याहून मुंबईकडे रवाना होताना पोलीस अडवण्याची शक्यता. तमिळनाडूच्या तिरुवल्लूर रेल्वे स्थानकाजवळ इंधन घेऊन जाणाऱ्या मालगाडीला भीषण आग. अनेक डबे आगीच्या भक्ष्यस्थानी. सुदैवानं जीवितहानी नाही. हिंदी आणि भोजपुरी बोलेन पण मराठी नाही असं म्हणणाऱ्या मुजोर रिक्षा चालकाला ठाकरेंच्या शिवसैनिकांनी दिला चोप. विरारमध्ये रिक्षा चालकाला मागावी लागली माफी. बीडच्या माजल गावामध्ये 1200 रुपयांसाठी सालगड्याचं अपहरण. मध्यस्थी केलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला जंगलामध्ये नेऊन अमानुष मारहाण. 1.5 लाख रुपये लुटून तोंडावर लघुशंका केल्याचा प्रकार. अध्यात्माचा प्रभाव पडलेल्या रशियाच्या महिलेचा 2 मुलींसह कर्नाटकातल्या गुहेमध्ये आश्रय. 2 आठवड्यांच्या नंतर पोलिसांकडून सुटका. 2017 सालीच संपलाय रशियन महिलेचा भारतामधला व्हिसा.